नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मदिवसानिमित्त माळेगाव येथून पालखी सोहळा अतिशय उत्साहात अहिल्यानगर येथे जात आहे। त्यानिमित्त माळेगाव येथील आयोजक आहेत महाराज, त्यांच्याशी आपण चर्चा करतो। काय सांगणार महाराज? गेल्या 12 वर्षापासून आम्ही माळेगाव ते चोंडी ही रथयात्रा पहिले पायी चालत होतो बरं का। 12 दिवस आम्हाला लागायचे पायी जायचे, पण आता उन्हाळा म्हणून काय म्हणा आम्ही ते थोडी दिवस कमी करून 5 दिवसाची यात्रा आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून जनसामान्य माणसांना शिक्षणाचं महत्त्व, व्यसनापासून दूर, बालविवाह पद्धत, भ्रूण हत्या आणि आता अलीकडेच या वर्षी नव्यानंच जलसंवर्धनाच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन झालं पाहिजे। भविष्यात पाणी मिळणं अवघड आहे, भविष्यामध्ये पाण्यासाठी युद्ध सुद्धा होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। म्हणून पाण्याचं नियोजन करण्याच्या अनुषंगानं जे अहिल्यादेवीनं कार्य केलं त्या कार्याचा उहापोह आम्ही या वर्षीच्या दिंडीत करत आहोत। या ठिकाणाहून म्हणजे माळेगाव या ठिकाणाहून किती या ठिकाणी आपल्यासोबत भाविक आहेत आणि समोर किती भाविक आहेत? आता 300 ते 350 लोक आहेत। पालखी सोहळा केव्हापासून सुरू झाला? गेल्या 12 वर्षापासून ही पालखी सोहळा सुरू आहे। 12 वर्षाखाली किती होते? 35 लोक होते फक्त आमच्या दिंडीत। पहिल्या वर्षी 35 लोक होते। आमचे शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणले 12च लोक होते माझ्या दिंडीत, तुमच्या तर 35 आहेत म्हणले, वाढल। त्यांचा आशीर्वाद अत्यंत खरा झाला। आज या ठिकाणी आज आपल्यासोबत आता सांगितलं 300 ते 350 या ठिकाणी भाविक आपल्यासोबत आहेत। तर या ठिकाणी लेडीज किती आहेत आणि जेंट्स किती आहेत? लेडीजची काय सोय आहे आपल्यासोबत ते पालखीसोबत? लेडीज आमच्याकडे जवळपास 100 ते 150 लेडीज आहेत, बाकी जेंट्स आहेत। लेडीजची व्यवस्था आम्ही व्यवस्थिशीर त्या ठिकाणी करतो। त्यांची सकाळच्या स्नानाची सोय सगळं व्यवस्थिशीर, म्हणजे आरोशाला आम्ही स्नानगृह केलेले, व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी आता पालखी इथून निघाली तर किती दिवस लागतील आपला जायला? 5 दिवस लागतात काय आम्हाला। आयोजन, काय जेवणाची वगैरे काय सोय केली? जेवणाचे गावागावात इथं या ठिकाणी आमचे हनुमंतराव डोळगंडे आणि ग्रामस्थाच्या वतीनं जेवणाची व्यवस्था इथं सकाळी होते। इथून गेल्यानंतर दुपारी परचंद्याला मारुतीचं दर्शन घेऊन तिथे जेवणाची व्यवस्था होते। संध्याकाळी परळीला जेवण असते। जेवणाचा काही अडचण नाही आम्हाला, नको नको म्हणावं लागतं इतकं जेवण आहे। आज आपण श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणाहून जी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जी चोंडी येथे ही पालखी चालली आहे त्यानिमित्त घेतलेला हा सविस्तर वृत्तांत आहे। आपण या ठिकाणी या महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। काय वाटतं ताई पालखीविषयी, सोहळ्याविषयी? पालखी निश्चितच खूप अभिमानाची आणि अतिशय गौरवाची बाब आहे, कारण अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा इतरांना सगळ्यांना देण्याचं कार्य या दिंडीच्या माध्यमातून होत आहे। आपण कधीपासून जाता? काय पहिली वेळच आहे? माझी पहिलीच वेळ आहे, पण माझे वडील जे आहेत या दिंडीचे चालक आदरणीय श्री संभाजीराव धुळगंडे साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, हे केवळ समाजवेडे आणि समाजध्येय असणारा व्यक्ती आहे की ज्यांनी सुरुवातीला 35 व्यक्तीपासून सुरुवात केली आहे आणि आज हजारोच्या संख्येने चोंडी येथे सर्व भाविक त्या ठिकाणी मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जातात। अहिल्यादेवी होळकर जेव्हा कार्य करत होत्या तेव्हा अनेक समाजामधून त्यांना अनेक म्हणजे हे आले, तर आपल्याला काय वाटते महिला असं म्हणून? निश्चितच अहिल्यादेवींच्या विचारांचा जर आपण विचार केला, हा जर त्यांच्यातला एक जरी गुण प्रत्येक स्त्रीने घेतला की त्यागाची मूर्ती म्हणूनच त्यांना म्हटलेलं आहे की त्यांनी आपल्या राज्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याकडे लक्ष दिले। त्याचप्रमाणे प्रत्येक महिलेने जर आपल्या हातामध्ये समाजसेवेचं छोटंसं जरी कार्य हाती घेतलं तर निश्चितच समाजात बदल घडून येईल आणि एक नवीन क्रांती तयार होईल। आजच्या तरुण पिढी महिलांना काय संदेश द्याल की कशा प्रकारे आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या तर सारखं नाही होणार, पण त्यांच्या पायावर पाय देऊन चालण्यासाठी आपण यशस्वी होऊ? निश्चितच, कारण अहिल्यादेवी ज्या पद्धतीने त्यांनी आपला राज्यकारभार चालवला, ज्या पद्धतीने त्यांनी कुटुंब घर सांभाळून राज्याची देखील व्यवस्था चांगल्या प्रकारे हाताळली, त्याच पद्धतीने प्रत्येक महिलेने सुद्धा आपलं कुटुंब आणि घर सांभाळून समाजाप्रती असलेलं ध्येय, समाजातील प्रती असलेली आपली तळमळ जर त्यांनी समाजाला तेवढा वेळ दिला तर निश्चितच या समाजातील प्रत्येक तळागाळातल्या व्यक्ती सुद्धा पुढे येण्यासाठी त्याची मदत होईल। नक्कीच आपण अतिशय चांगली माहिती दिला। आज आपण नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव
या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिवसानिमित्त या माळेगाव येथून अहिल्यानगर येथे ही दिंडी जात आहे. त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या गावचे सरपंच माननीय हनुमंतराव धुळगंडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू. सर, काय सांगणार या पालखीची? नक्कीच या दिंडीचे चालक आमचे कुटुंब प्रमुख संभाजीराव धुळगंडे साहेब यांच्या माध्यमातून ही दिंडी 12 वर्ष झाला चालू आहे आणि आम्हाला खरंच अभिमान आहे की माळेगावला हे बहुमान दिलं जातं की या माळेगावातून चालू होते दिंडी. पहिलं 12-12 दिवस चालायची, एक कमीत कमी 8-8, 9-9 दिवस चालायची पायी दिंडी तोंडीला जायची आणि आमच्या माळेगावमधून सुरू होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा एक उल्लेख होऊन गेला की माळेगावची जी दिंडी येते ती चोंडीला, ती लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची विचार पिरीत आज माळेगावपासून चोंडीपर्यंत जाते आणि त्याच्यामुळं संभाजीराव धुळगंडे यांच्या आमच्या प्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेतून ही दिंडी निघत असते आणि अहिल्यादेवीचे विचार ही दिंडी पिरीत चोंडीपर्यंत जाते. त्याच्यामुळे ह्या दिंडीला आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आम्ही स्वागत करतो, नाश्त्याची सोय करतो आणि सकाळी शुभेच्छा देऊन वाट लावतो. त्यासाठी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. सरासरी आपल्या या ठिकाणाहून किती गावचे दिंड्या येतात आणि पुन्हा निघतात? नाही, तर आम्ही आता अहिल्यादेवी जयंतीची ही जी दिंडी आहे ही 12 वर्ष झाले चालू आहे. आम्ही ह्या दिंडीचे जेवढ्या दिंड्या येतात या ठिकाणी आम्ही सगळ्यांची सोय करतो, त्यांची फराळ पाण्याची सोय करतो आणि त्यांचं स्वागत करून आम्ही इथून पाठवून देण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच एक दिवस आता जरी कमी या ठिकाणी 300-350 भाविक जरी जात असले तर नक्कीच या ठिकाणी या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानापासून मला वाटते नांदेड जिल्ह्यातून सर्व भाविक या ठिकाणी जातील अशी आशा बाळगायला काय हरकत नाही. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद.